तुम्हाला मोठ्या-मोठ्या आजार सांगितलेला असेल, ऑस्टिओआर्थरायटिस झालेला आहे, ऑस्टिओपोरोसिस झालेला आहे, आर्थरायटिस झालेला आहे, है की नाही? संधिवात, आमवात झालेला आहे, गाऊट झालेला आहे, लिगामेंट टिअर आहे, काही ना काही सर्जरी तुम्हाला सांगितलेल्या असतील, तर तुम्ही थोडंसं थांबा आणि वेळ द्या स्वतःला. येणाऱ्या काही दिवसांमध्येच तुमची आजची जी काही कंडिशन असेल, वाईटातली वाईट कंडिशन असेल, त्यातून तुम्ही बाहेर येऊ शकता. नमस्कार, मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आजच्या ह्या आपल्या गुडघेदुखी संदर्भातली जी सीरीज आहे, त्यातली 4थ्या एपिसोडमध्ये. या आधीचे एपिसोड जर तुम्ही पाहिला नसाल, तर नक्की तुम्ही पहा. त्यामध्ये आपण चर्चा केलेली आहे, आपले हाड नेमके कमजोर कसे होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण कॅल्शियम, व्हिटॅमिन डी सारखे, मल्टीव्हिटॅमिन सारखे जेव्हा आपण सप्लिमेंट स्वरूपात किंवा मेडिसिनच्या स्वरूपात जे काही घेत आहोत, त्याचा फायदा आपल्याला का बरं होत नाही आणि आपल्या हाडांची झीज का बरं पूर्ण भरून येत नाहीये. त्या गोष्टी जर समजल्या तर आजचा व्हिडिओ पण तुम्हाला समजायला खूप फायदा होईल. कारण ही सगळी सीरीज आहे, सगळे एपिसोड एकमेकाशी सुसंगत आहेत. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. आज आपण जाणून घेणार आहोत, की आपल्या हाडांची झालेली झीज आपण कशी भरून काढायची. तर भरून काढताना आपल्याला एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे, की आपला जो आजार आहे, हा सिंगल मेडिसिनचा आजार नाहीये. हे मल्टिपल डायमेन्शनने विचार करणारा आजार आहे. तर आपणाला ॲक्शन घेताना पण अनेक पैलूवरती ॲक्शन घेणं गरजेचं आहे. आता त्यातलं पहिलं पैलू जर समजून घ्यायचं झालं, तर आपण आहाराबद्दल लक्षात घेऊया. आता तुम्ही 30शीतले असाल, कोणी 50शीतले असतील, कोणी 60मध्ये असतील, कोणी 70चे असतील. आजपर्यंत तुम्ही काय केलं तुमच्या शरीरासोबत याला आता महत्त्व नाही. इथून पुढे तुम्ही काय करणार आहात ह्याला खूप जास्त महत्त्व आहे. जे झालं त्याला आपण बदलू शकत नाही, परंतु इथून पुढे तुम्ही नक्कीच बदलू शकता. कारण आपणाला नी रिप्लेसमेंट सर्जरीचा कधी सामना करायचा नाहीये. ज्यांनी केलेल्या आहेत त्यांना नक्कीच रिकव्हरीसाठी पेन इंटेन्सिटी कमी करण्यासाठी नक्कीच मदत होईल. परंतु आता कोणाला नुकतंच सुरुवात झालेलं आहे, तर तुमचं अभिनंदन. तुम्ही योग्य ठिकाणी तुम्ही आलेला आहात आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर आज आपण समजून घेऊया, की आहार काय आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या, तुम्ही घरीच खात असाल, तुम्हाला बाहेरच्या सवयी नसतील, असेही जर तुम्हाला वाटत असेल, तरी पण तुम्ही हे ऐका, तुमच्या लक्षात येईल. आता एक गोष्ट समजून घ्या. तुम्ही योग्य आहार खात आहात, परंतु चुकीच्या वेळी खात आहात, तरी तुम्हाला ते नुकसान देईल. योग्य आहार घेत आहात, परंतु चुकीच्या प्रमाणात घेत आहात, तरी ते तुम्हाला नुकसानदायक आहे. योग्य आहार घेत आहात, चुकीच्या कॉम्बिनेशनमध्ये घेत आहात, तरी पण ते तुम्हाला नुकसानदायक आहे. ह्या पण गोष्टी आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. ही विरुद्ध आहाराची संकल्पना आहे, यावरती आपण नक्कीच एक सेपरेट एपिसोड करूयात. आज आपण थोडक्यामध्ये समजून घेऊ, असे कोणते फूड आयटम आहेत, है की नाही, पदार्थ आहेत, जे आपल्या हाडांना कमजोर करत असतात. आम्ही त्याला म्हणतो मिनरलचे पिशाच, म्हणजे खनिजांचे पिशाच. जसं रक्तपिशाच असतात ना, तसं हे पिशाच असतात. आपण जे आहार पोटात टाकतो आणि ते जर पिशाच असतील, तर तुमच्या हाडांना मजबूत करणारे कॅल्शियम सारखे, मॅग्नेशियम सारखे महत्त्वाच्या खनिजांना ते डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. आणि वरून तुम्ही कितीही सप्लिमेंट्स घ्या, तुमच्या बेसिक सिस्टमला, कोर सिस्टमवर हल्ला झाल्याने कुठलंच मेडिसिन तुमच्या कामाला येत नाहीये. तर समजून घ्या, की हे कोणकोणते पिशाच आहेत ते. आणि एक गोष्ट लक्षात घ्या बरं, म्हणजे कालच्या एपिसोडमध्ये मी सांगायचं राहून गेलं, जे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे 2 महत्त्वाचे किंग मिनरल्स आहेत इतर सगळ्या मिनरलमध्ये. बाकीचे इम्पोर्टंट आहेत, पण हे पण खास आहेत. कॅल्शियम जो आहे तो कन्स्ट्रक्टिव्ह आहे. मॅग्नेशियम जो आहे तो एक्सपान्सिव्ह आहे. म्हणजे आपला जो कॅल्शियम आहे हा रचनाकार आहे आणि मॅग्नेशियम जो आहे तो एक्सपान्सिव्ह आहे. म्हणजे हा किमयागार आहे. दोघंही तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि ह्या दोघांवरही अटॅक करतात हे फूड आयटम. कोणते आहेत? तुमचा चहा, कॉफी, अल्कोहोल, तंबाखू, सिगारेट, सोडा, तुमचे सॉफ्ट ड्रिंक्स, त्याच्यानंतर रिफाइंड शुगर, त्याच्यानंतर जीएम म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड फूड आयटम्स, एक्सेसिव्ह कार्ब कन्झम्पशन्स म्हणजे कर्बोदकाचं अतिसेवन. हे काय आहे हे पण समजून घेऊया. हे का मी तुमच्याशी बोलतोय? हे तर डायबिटीजशी संबंधित झाला. याआधी मी तुम्हाला म्हणलेलं आहे, आपल्या शरीरामध्ये अद्भुत एकाग्रता आहे आणि त्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. त्याला वेगळं करून आपण आपला आजार आपण बराच करू शकत नाही. आपल्या हाडाचा संबंधित प्रॉब्लेम आहे आणि आपण आहाराची बोलतोय, याचा जर काही सेन्स बनत नसेल असं जर तुम्हाला वाटत असेल, तर नक्कीच तुम्ही आधीचे व्हिडिओ पण पहा आणि सगळ्या गोष्टी समजून घ्या. आपलं शरीर कुठलं एक निर्जीव मशीन नाहीये.
आपण एक प्रकृतीनं दिलेलं एक खूप मोठं साधन आहे आपल्या जीवनयापन करण्यासाठी मिळालेले शरीर. तर हे खूप अद्भुत आहे. सगळी किमया आपल्या शरीरामध्ये घडत असते आणि एक खूप छान असं सेयिंग आहे. त्याला म्हणतात आहार संभव देह. आपल्या शरीराची निर्मिती ही आपल्या आहारातूनच झालेली आहे. आपलं शरीर हे प्रकृतीची देण आहे. तर ह्या शरीरामध्ये जे काही समस्या निर्माण झालेल्या असतील, याचं समाधान देखील आपल्या प्रकृतीमध्ये असणार आहे. बरोबर आहे की नाही? तर हे जे फूड आयटम मी तुम्हाला सांगितलं, हे फक्त तुमच्या मिनरलला लीच करत नाहीत, तर आपल्या शरीरामधल्या DNA, RNAला देखील डॅमेज करण्याचं काम करत असतात. सांधेदुखीच नाही, कॅन्सरसारखे आजार, मोठे ऑटोइम्यून डिसऑर्डर्स हे बनण्यामागं हे फूड आयटम कारणीभूत आहेत. मग तुमचे लेकरं जंक फूड खात असतील, मैदायुक्त पदार्थ खात असतील, अति थंड पेय पीत असतील, कॉफी, चहासारख्या पदार्थाचं सेवन करत असतील. आजकाल तर ट्रेंड झालाय कॉफी पिण्याचा. हातामध्ये कॉफीचा ग्लास घ्या आणि रस्त्याने पीत-पीत चाला. तर हे तरुणाईमध्ये पण हार्मोनल चेंजेस होणं, मेंटल स्ट्रेस क्रिएट होणं, अशा अनेक गोष्टींना ते सामना करत आहेत. डायबिटीज सारखे, कॅन्सर सारखे आजार, इन्फर्टिलिटी, वंध्यत्व, नपुसकता यासारख्या गोष्टींचा सामना करावा लागत आहे. तर फूड आयटम आधी बदलणं गरजेचं आहे. जर तुम्हाला अंमली पदार्थाची सवय असेल, व्यसन असेल, तर त्यातून तुम्ही लवकर बाहेर पडा. कारण त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. जर तुम्हाला असं वाटत असेल, कुठलातरी असं मला वैद्य मिळेल, कुठलंतरी मला असं औषध मिळेल, जे मी घेईन आणि माझं सगळं ओके होईल. तर माफ करा, हे कधीच शक्य होणार नाही. असा रामबाण इलाज कुठेही नसतो. आपल्या शरीराला दुरुस्त करण्यासाठी स्वतःला काही गोष्टीचा त्याग करावा लागतो. आपल्या जिभेचे चोचले आपणालाच दरवेळेस पुरवायचे नसतात. कधी-कधी त्यावर नियंत्रण पण मिळवायचं असतं. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है जसं म्हणलं जातं ना, तसं कधी-कधी बऱ्याच गोष्टीशी कॉम्प्रोमाईज करावं लागतं. जर तुम्हाला वेदनामुक्त जीवन जगायचं असेल, अगदी मस्तपैकी चालण्याचा आनंद घ्यायचा असेल, उड्या मारण्याचा आनंद घ्यायचा असेल, बेफिकीरपणे तुम्हाला चढायचं, उतरायचं असेल, तर काही गोष्टी तुम्हाला काही दिवसासाठी तुम्हाला कॉम्प्रोमाईज नक्कीच करावं लागेल. तर तुम्हाला चहाचे तुम्ही खूप म्हणजे चाहते असाल, कॉफीचे चाहते असाल, इतर कुठल्या पदार्थाचे जसं की रिफाइंड शुगर सारखे गोष्टी, गोड पदार्थ असतील, अ, मैद्याचे पदार्थ असतील, तर त्या सगळ्या गोष्टींना आधी तुम्ही तुमच्या प्लेटमधून, तुमच्या आहाराच्या लिस्टमधून त्यांना बाहेर काढा. कारण हे पहिलं अटॅक तुमच्या हाडावरती होत आहे आणि जोपर्यंत तुम्ही यांना दूर करत नाही, तोपर्यंत तुमची रिकव्हरी शक्य नाहीये. कटू आहे, पण सत्य आहे. तर आजच्या पुरतं मला वाटतं की हे ठीक आहे. तुम्ही संकल्प करा, की आपण आजपासून ह्या सगळ्या गोष्टींना सोडूयात. त्याच्यानंतर आपण लक्षात घेऊ, की दुसरे अजून कोणकोणते घटक आहेत, जे तुमच्या हाडांना अजून कमजोर करत आहेत. आपण जर सगळे घटक जर समजून घेतले, तर आपण त्याच्यावर एका वेळी अनेक पैलूवर जेव्हा आपण काम करायला लागू, त्यावेळेस नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आपण पुढं-पुढं आपण समजून घेणार आहोत. घरी अशा कोणत्या चिकित्सा आहेत, अशा कोणत्या वर्कआउट आहेत, जे सहज सिंपल वेनं करता येतील. मी तुम्हाला कोणते 12 सूर्यनमस्कार किंवा पाय जवळ घ्या, दूर करा, असे हार्ड म्हणजे पोश्चर मी तुम्हाला नाही सांगणार. फार सिंपल वेनं तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे येणाऱ्या पुढच्या सीरीजमध्ये, जे तुम्ही कुठेही परफॉर्म करू शकता, बसल्या ठिकाणी करू शकता आणि त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच होईल. आणि बाकीचे पण ज्या कसरती आहेत, जे व्यायाम आहेत, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पहिल्यांदा आपण थेरॉटिकल पार्ट आपण समजून घेऊ. नंतर आपण फिजिकल पार्ट समजून घेऊ, म्हणजे प्रॅक्टिकल पार्ट समजून घेऊ. नंतर होम रेमेडीज आपण समजून घेऊ. नंतर आपण त्याचे मेडिसिन्स कोणकोणते आहेत, नॅचरल मेडिसिन त्या सगळ्या आपण समजून घेऊ. ही जी पद्धती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, आपल्याकडं जी ट्रीटमेंट मिळते त्याला आम्ही म्हणतो नॉन सर्जिकल जॉइंट अँड स्पाइन केअर ट्रीटमेंट, जे की खूप नॅचरल आहे. आजपर्यंत शेकडो पेशंट्स आमच्याकडून लाभ घेत आहेत. आम्ही पेशंट्सला फक्त ट्रीटमेंट देत नाही, तर एज्युकेट करत असतो. आज आम्ही या ऑनलाईनच्या माध्यमातून, या YouTubeच्या प्लॅटफॉर्मवरच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचायचं एकमात्र कारण आहे, जे की आजकाल अनेक लोक ह्या आजाराने खूप परेशान आहेत. एक प्रकारची महामारी पसरल्यासारखं झालेलं आहे. अगदी तरुणापासून ते वयस्क लोकांपर्यंत सगळ्यांना जॉइंट प्रॉब्लेम होत आहे. कोणाच्या गुडघ्यातून आवाज येत आहे, पायऱ्या चढणं होत नाहीये. खूप खूप गोष्टींचा सामना करावा लागत आहे आणि ग्रामीण भागातून तुम्ही असाल तर खूप गोष्टींचा सामना करावा लागतो. काही जणांकडे इंडियन टॉयलेट सिस्टम असतं. त्यांना बसायला उठायला खूप त्रास असतो. तर त्रास हाच शेवटी त्रास असतो आणि होऊ नये आणि अनेक उपचार, अनेक
वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार घेऊन आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात, तेव्हा त्यांची अवस्था फार वाईट झालेली असते आणि हे सगळ्यासोबत होऊ नये आणि आम्ही आमच्या दवाखान्यामध्ये करून कितीतरी लोकांना करणार. तर आम्ही ठरवलं की जेवढं काही आपणाला जमतं तेवढं तुमच्याशी शेअर करावं आणि तुम्ही जर याचा लाभ घेऊन जर कळलात की हां, आम्हाला याचा फायदा होत आहे, तर आम्हाला याच्यामध्ये साफल्य मिळालं असं आम्ही समजू. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटच्या माध्यमातून तसं कळवा. सबस्क्राईब करा, इतर लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला अजून कुठल्या आजाराबद्दल जाणून घ्यायचं असेल किंवा अजून कुठल्या शंका असतील, ते देखील तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.